सरकार आमच्या संविधानिक अधिकाराला किंवा आरक्षणाला धक्का लावण्याचा किंवा ते कमी करण्याच्या मानसिकतेमध्ये किंवा याच्यामध्ये आहे काय याच्याकडे आमचं लक्ष असते। आणि असं ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये येईल त्या दिवशी या आता राज्यातीलच नव्हे तर देशातील ओबीसी रस्त्यावरती येऊन या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराला आणि आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे। मनोज जरांगे यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीतलं राजकीय आरक्षण नको, आमच्या गरीब मराठा मुलांसाठी शिक्षण नोकरी यासाठी आरक्षण पाहिजे। शेवटी विषय हाच आहे की त्यांची ही भूमिका संविधानिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य वाटते का? नाही, जर त्यांचं असं म्हणणं असेल की बा त्यांना राजकीय आरक्षण नको, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये 10% ACBCचं आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे आणि त्याचा फायदा ते घेत आहेत। मग दुसरं आरक्षण कोणतं हवं आहे की फक्त त्यांच्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते ओबीसीच्या जागेवरती निवडणूक लढू शकतात। आता आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे जर त्यांना राजकीय आरक्षण नको आहे तर इतर गोष्टीकरता ACBCचं आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे आणि केंद्रामध्ये EWSचं आरक्षण आहे। मग इथे प्रश्न कशाचा आलेला आहे ना त्यांना दिलेलं सर्व। मग त्यांना जर का नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणात आरक्षण पाहिजे असेल तर तो आर्थिक मागास प्रवर्गातनं ते घेऊ शकतात। नाही आहे 10%, ऑफिशियली 10% ACBC या संवर्गाअंतर्गत त्यांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण आहे। पण मात्र ते घेत नाही ना। नाही बाबा, घेऊन राहिलेलं प्रत्येक ठिकाणी। आता तुम्ही बघा एवढ्या जाहिराती येतात, प्रत्येक ठिकाणी ACBC करता 10% जागा राखीव आहे आणि त्याच्याकरता ते अर्ज करतात त्यांचे विद्यार्थी आणि त्या जागा भरल्या पण जात आहे, खाली नाही आहे। मग तुम्हाला मनोज जरांगे यांचा जो आता सध्या पश्चिम महाराष्ट्रात दौरा सुरू आहे, महाराष्ट्राच्या उर्वरित भागात ते दौरा करून 29 ऑगस्टपासून जी आरपारच्या लढाईची त्यांची जी भाषा आहे हे कशासाठी आहे ते तर आम्हाला कळत नाही। ते सांगू शकतील की कशाकरता आहे। कारण आता जसं आपण विचारलं मी सांगितलं की 10% ACBCचं आरक्षण त्यांना मिळालेलं आहे काय। मग आता हे पुन्हा आरपार कशा करतात काय, आणखी काय पाहिजे ते त्यांनी सविस्तर सांगायला पाहिजे ना। ते सविस्तर सांगतील तेव्हा कळतात की राजकीय नको, नोकरी आणि शिक्षणच। तर ते दिला ना 10%, आणखी काय पाहिजे? मग 10% सरकारने दिला आहे त्याचा ते फायदा घेत आहेत, मग आणखी काय पाहिजे? म्हणजे तुम्हाला राज्यामध्ये ACBC अंतर्गत मिळत आहे, केंद्रामध्ये EWS अंतर्गत मिळत। आझाद मैदान इथे जे आंदोलन झालं होतं मनोज जरांगे यांचं आणि ज्या प्रकारे सरकारची कोंडी केली होती 29 ऑगस्ट नंतर तसंच सरकारची कोंडी करण्याचा जर प्रयत्न झाला तर ओबीसी समाजाची काय भूमिका राहील? नाही हे बा, आम्ही ते ते करतात म्हणून आम्ही करतो असं नाही आहे। आमच्या संविधानिक अधिकाराला किंवा आरक्षणाला सरकार त्यांचा प्रश्न नाही आम्हाला, ते काय करतात। आम्ही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असतो। सरकार आमच्या संविधानिक अधिकाराला किंवा आरक्षणाला धक्का लावण्याचा किंवा ते कमी करण्याच्या मानसिकतेमध्ये किंवा याच्यामध्ये आहे काय याच्याकडे आमचं लक्ष असते। आणि असं ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये येईल त्या दिवशी या आता राज्यातीलच नव्हे तर देशातील ओबीसी रस्त्यावरती येऊन या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराला आणि आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। तुमचं बँगलोर इथे जे राष्ट्रीय अधिवेशन झालं त्यामध्ये जे ठराव पारित करण्यात आले ते केंद्राकडे पाठवायची तुमची सुरुवात झालेली आहे। कोणकोणते महत्त्वाचे ठराव पारित झाले आणि कशा प्रकारे कोणाकोणाला पाठवले जाणार आहे? नाही हे बघा की आम्ही आमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, विरोधी पक्षनेते, इतर पक्षाचे नेते आणि सर्व खासदार, लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदारांना आम्ही आमचं निवेदन पाठवत असतो की बेंगलोर इथे 11वं अधिवेशन संपन्न झालं आणि या अधिवेशनामध्ये ह्या 26 ठराव पारित झालेले आहे। ह्या ठराव आपण लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मांडून किंवा प्रत्यक्ष मंत्र्यांना भेटून त्या समस्या, ओबीसी समाजाच्या समस्या, राष्ट्रीय स्तरावरील समस्या सोडविण्यात आपण मदत करावी आणि त्या सोडवून ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही प्रत्येक खासदाराला करत असतो। आणि मग त्याच्यातनं काही प्रश्न हे सभागृहामध्ये चर्चेला जाऊन या समाजाला न्याय मिळवून देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो। तो यावर्षीसुद्धा आमचा वर्षभर सुरू राहील। आजपासून सुरुवात झाली? नक्की सुरू झालेलं ना। आता कसं म्हणजे काल अधिवेशन संपलं, आजपासून आमचे ठराव पाठवायला सुरुवात, कारण काल ठराव वाचून टाकला, आमचा ड्राफ्ट तयार आहे। पहिला ठराव कोणाला पाठवतो तुम्ही? पहिला राष्ट्रपती, नंतर पंतप्रधान, नंतर गृहमंत्री आणि नंतर सामाजिक न्यायमंत्री, हा क्रम ठरलेला असतो। आपण
बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाधिवेशनामध्ये जे 26 ठराव पारित करण्यात आले ते 26 ठराव आजपासनं वेगवेगळ्या प्रतिनिधींना पाठवायला सुरुवात झाली. ती सुरुवात राष्ट्रपतीपासून करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, ABP माझा, बँगलोर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.